वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवे करता आपणासमोर गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य राग रसिक अखिल विश्वाचा परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे तसेच विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या परिचयाचा पाठातला असा अभंग भगवंताकडे मागणी करणारा अभंग विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. अभंगाचा सरळ अर्थ जर आपण पाहू गेलो तर आपल्या असं लक्षात येईल बघा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. देवा मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख वाटतंय आणि याच्याशिवाय मी दुसरं काहीही जाणत नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. मी गातो, मी नाचतो, मी उड्या मारतो, पण माझ्या मनाच्या आनंदाने, मनाची आनंदे आवडीने बरं का. आणि हे सर्व करत असताना काही घटक मी दूर केलेत. कोणते? लाज भय शंका दुराविला मान. मी लाज भीती शंका आणि जो मान असतो अहंकार आपण ज्याला समजतो म्हणतो या सर्वांना मी दूर केलेला आहे. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परती. याच्याशिवाय मी दुसरं साधन करत नाही. मग काय तुकोबाराय काय तुमची इच्छा आहे? काय नाही देवा एकच इच्छा आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायाचे आम्हा जगदीशे सांभाळावे. जगदीशे आता आपुल्या सायाचे आम्हा सांभाळावे. देवा तू तुझ्या ताकदीने तुझ्या शक्तीने काय कर आमचा सांभाळ कर. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने ज्ञानोबाराय तुकोबाराय संत बाळमामा आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच श्री हरी भक्तिपरायण ठकाजी नाना वाघमोडे यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेला आपला हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव अत्यंत छान सुंदर गोड असा हा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमामध्ये मृदंगाचार्य आमचे श्री हरी भक्तिपरायण अशोक महाराज कोळगे आहेत. गायनाचार्य नाना महाराज पवार हेही आहेत. गायनाचार्य आमचे श्री हरी भक्तिपरायण मित्रवर्य भागवत महाराज मरकड हेही आहेत. आणि दिंडेवाडीचे भूषण ठकाजी महाराज हेही आहेत. शिवाजी महाराज थोरात, मिताजी महाराज वाघमोडे, दिलीप महाराज दिंडे, संजय महाराज दिंडे, आदिनाथ महाराज दिंडे, ज्ञानेश्वर महाराज पोकळे, दिलीप महाराज गडकर आणि आमचे संवादिनी वादक श्री हरी भक्तिपरायण हनुमंत महाराज वाघमोडे मेजर. छान सुंदर आनंद आहे की आपण सर्व परमार्थ स्नेही हरिभक्त मंडळींच्या सानिध्यामध्ये. आता मला सर्वांची नावं पाठ नाही, सर्वांचा परिचय नाही. आज पहिल्यांदाच या गावात येणं होतंय दिंडे महाराजांमुळे. त्यांचा मला आपलं वाघमोडे महाराजांचा फोन आला आणि म्हटले महाराज सेवा हवी आहे. म्हटलं चालेल काय हरकत नाही. तर त्यांच्या योगाने आपणा सर्व अगदी म्हणजे परीक्षितीच्या स्वरूपात
निवृत्तीनाथांच्या स्वरूपात ही समोर बसलेली संपूर्ण श्रोतावर्गातील ही मंडळी की तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आणि भगवान ज्योतिबांच्या सेवेचा योग आज या ठिकाणी आलेला आहे. विठ्ठल आनंदाची गोष्ट आहे की आपण आज या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतोय 25वा, ज्याला 2 तप पूर्ण होऊन गेली आहेत वर्धापन दिनाला. आणि हे जे 25वं वर्ष आहे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, रौप्य महोत्सवी. आणि हे भाग्य, हे नशीब आपल्याला लाभलंय की आपण हा उत्सव गेली 25 वर्ष झालं अखंडपणे चालू ठेवलेला आहे. आणि या आजच्या या 25व्या वर्षी आपण हा जो कार्यक्रम गेली 24 वर्ष चालू ठेवला, या वर्षी आपण हा वाढवलेला आहे, द्विगुणित केलेला, त्रिगुणित केलेला. 1 दिवसाचा कार्यक्रम 3 दिवसावर गेला, म्हणजे त्रिगुणित हा कार्यक्रम झालेला आहे. याच्यातून निश्चितच आपली परमार्थाबद्दलची आस्था, आपला उत्साह हे सर्व या कार्यक्रमातून दिसून येत आहे. आणि भगवान ज्योतिबांच्या चरणी एवढीच विनंती आहे की हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे, चालू ठेवलेला, चालू राहिलेला आहे आणि हा वृद्धिंगत होत आहे, हा असाच वृद्धिंगत होत राहू. आणि एक दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की जी माझ्या निदर्शनास आली की या वस्तीवर कीर्तनासाठी जो श्रोता वर्ग आहे, तो श्रोता वर्ग आपण ज्याला म्हणतो ना अबाल वृद्ध, तो सगळा श्रोता वर्ग या ठिकाणी आलेला आहे. महाराज हे बाल गोपाळ या ठिकाणी कीर्तनासाठी आले, ही खरी आपली संपत्ती आणि ही खरी आपली कमाई आहे. महाराज आज या ठिकाणी पटक्यावाले माणसं सुद्धा आहे, टोपीवाले माणसं सुद्धा आहे, भांगपट्टीवाले माणसं सुद्धा आहे आणि स्टाईल करणारे माणसं सुद्धा आहे. हे आपलं वैभव आहे. काय आहे महाराज, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा सुंदर सोहळा, सांप्रदायिक सांस्कृतिक ठेवा आपण यांना देणं अत्यंत अत्यंत महत्वाची ही मोठी कामगिरी आणि ती आपण करत आहोत. मी भरपूर ठिकाणी जातो, पाहतो, शक्यतो मोठी माणसं असतात, म्हातारी माणसं असतात, परंतु ही लहान लहान मुलं कीर्तनाला येणं अवघडच आहे. असं चित्र क्वचितच ठिकाणी पाहायला भेटतं की जे आज या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. विठ्ठल त्याबद्दल समस्त ग्रामस्थ दिंडेवाडी, आपली ही वस्ती दिंडे वस्ती, या सर्वांचे थोरात वस्ती, वाघमोडे वस्ती, वाघमोडे वस्ती, या सर्वांचं अभिनंदन, कौतुक करतो की आपण सर्वांनी सुंदर गोड कार्यक्रम घडवून आणला. आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्व माता भगिनी आहात, पुरुष वर्ग आहेत, बालगोपाळ आपण सर्वजण आहात. आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत तो हा भगवान ज्योतिबांचा कार्यक्रम करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी. महाराज ही संपूर्ण गायक वादक मंडळी, टाळकरी मंडळी या ठिकाणी आहेत. आपण सर्वजण आहात. महाराजांनी छान सुंदर कुशल असं नियोजन केलंय, हे कीर्तनासाठी नियोजन केलंय की आपल्या सर्वांना कीर्तन घडावं म्हणून. बरोबर का महाराज? आपण या ठिकाणी कशाला आलो? कीर्तनाला आलो. आता वास्तविक पाहता माझ्यासारख्या सामान्य माणसानं तुमच्यासारख्या वयोवृद्ध माणसाला उपदेश करणं योग्य नाही, परंतु काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे. मला जाण याची, कदाचित माझ्याकडून एखादा शब्द जास्त जाईल, परंतु तरीही बोलतो. आपण या ठिकाणी कीर्तनासाठी आलेलो आहोत. कीर्तन आयोजित केलंय ते जगद्गुरु तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या गाथ्यातील अभंगाचं चिंतन करण्यासाठी. आणि जर इथं येऊन अभंगाचं चिंतन न होता केवळ मनोरंजनासाठी तुम्ही किंवा आम्ही इथं आलेलो असू,
तर आपलं पतन निश्चित आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून माझ्या सगत तुम्ही आम्ही आपण सर्वजण जर कीर्तना करून आपण मनोरंजनाची अपेक्षा ठेवत असू तर ते चुकीचं आहे. आपण आपल्या आयुष्यातले 2 तास या ठिकाणी खर्च करतोय. एका एका मिनिटाची एका एका क्षणाची किंमत आहे महाराज. विचार करून बघा, हॉस्पिटलमध्ये समजा एखादा मनुष्य अगदी मरणाच्या जवळ आलाय, 2 मिनिटात तो मरणार आहे. डॉक्टरला म्हणा मी तुला कोट्यावधी रुपये देतो, याचे 2 तास वाढवू शकेल का? नाही वाढवू शकणार. एका एका मिनिटाची आणि एका एका सेकंदाची किंमत आहे. आणि जर आपण आपल्या आयुष्यातले 2 तास कीर्तनासाठी देतोय तर कीर्तनातून मनोरंजनाची अपेक्षा तुम्हीही ठेवू नये आणि आम्हीही करू नये. विठ्ठल विठ्ठल. आता मेन मुद्दा, आपण सर्वजण या ठिकाणी कशासाठी आलोय? दिंडेवारी आहेत का? एकाचंही उत्तर नाही. डोळे उघडे ठेवून झोपले की काय? नाही ना. हसले म्हणजे जागे. म्हणजे मी काय बोलतो ते तुम्हाला कळत आहे ना? कळत आहे ना मी काय? बाळांनो, तुम्ही इकडे पुढे या समोर. अशी तुमच्यासाठी एक स्कीम आहे माझ्याकडे. आजकाल महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री सरकार अनेक योजना काढत आहेत. लाडका भाऊ, लाडकी बहीण, भरपूर काही झाले. तुमच्यासाठी एक स्कीम आहे माझ्याकडे, बालगोपाळांसाठी. ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं. काय करायचं? ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं. कीर्तन संपल्यानंतर मी 3 प्रश्न विचारेन. किती? जो प्रश्नाचं बरोबर उत्तर देईन, 3ही प्रश्नाचं, त्याला माझ्याकडून रोख बक्षीस. ओके? डन? उत्तर देणार? कीर्तन ऐकणार? उत्तर देणार ना? ओके, डन. ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं. मी काही पण विचारेन तुम्हाला. ओके? ठीक आहे. आता हे तर तयार झाले. एवढे छोटे असून, बालगोपाळ असून, आपलं काय? ठीक, छान. तुमच्यासाठी मोठं बक्षीस आहे बरं. हो. विठ्ठल विठ्ठल. महाराज, आजची सेवा म्हणजे असं झालंय वातावरण. तुम्हाला एक सांगतो, अभ्यास केला इंग्रजीचा, गाईड फाडलं गणिताचं आणि पेपर आलाय विज्ञानचा. विठ्ठल विठ्ठल. चला, काय हरकत नाही. समजणे वाले को इशारा काढली. आज योगायोग असा छान आणि सुंदर आहे बघा. आज गोकुळाष्टमी. भगवान श्रीकृष्ण आज श्रावण वद्य अष्टमी किंवा श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी, आजच्या दिवशी भगवंताचा अवतार होतो. आणि तसंही आपण कीर्तन झाल्यानंतर 11 ते 12 परत भजन, हे जन्माचं भजन होणारच आहे. आणि आपला हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. काल, आज, उद्या. काल सुरुवात झाली आणि उद्या शेवट आहे. उद्या काला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, दंडकाप्रमाणे असं विधान आहे, अलिखित नियम आहे की काल्याच्या आदल्या दिवशी भगवंताकडे परिहार द्यायचा असतो. काहीतरी आत्मकथन करायचं असतं, काहीतरी मागायचं असतं. अलिखित नियम आहे. कुठं काही लिहून ठेवलेलं नाही कोणी. नाही, काल्याच्या आदल्या दिवशी मागणीचा कुठंही लिहिलेलं नाही. पण परिहार द्यायचा असतो, मागणी करायची असती. आपण जी सेवा करतो त्याच्या बदल्यात काहीतरी मेवा घेतला पाहिजे. पण तो मेवा पारमार्थिक असला पाहिजे. कसा असला पाहिजे? पारमार्थिक. ओके? तर या अनुषंगाने, या नियमाला अनुसरून आज जो सेवेसाठी अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागणी करतात. विठ्ठल महाराज, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुकोबरांचा अभंग आहे आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे भगवंताकडे काहीतरी मागतायत आणि अर्थातच जे काही मागतायत ते अभंगाच्या शेवटच्या चरणात मागतायत गायनाचार्य असतील वाजवणारे असतील मला आनंद वाटला जेव्हा प्रमाण सुरू झालं या बालगोपाळांनी टाळ्या वाजवल्या बालगोपाळांनी टाळ्या भजन सुरू झालं तेव्हा वाजवल्या आणि आपण सांगली महाराज हे गायन असं आहे हे भजन असं आहे की निरागस मनाला आपोआपच त्या भजनाकडे भगवंताकडे खेचतो हे भजन असं असलं पाहिजे आणि मन असं बालकांसारखं निरागस असलं पाहिजे अरे वाटलं ना मनाला टाळी वाजवायची तर बिनधास्तपणे वाजवायची मी येणार आहे पुढे मुद्दा हा येणारच आहे परत नंतर बोलणार ते सांगण्याचा मुद्दा असा असे जर गायनाचार्य वादनाचार्य असतील आणि त्यातली त्यात एसटीचा प्रवास करणारे 75च्या पुढचे बघा डबल घंटी पडली का गाडी पुढे निघाली आता जोपर्यंत डबल घंटी वाजते तोपर्यंत गाडी पुढे जाणार आणि जर एकदा वाजली तर मी समजून जाणार आता ठेपा आलाय आता थांबायला पाहिजे काय हरकत नाही लागवणी पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम आपण सर्वजण जेव्हा जेव्हा भजन होईल विठ्ठल विठ्ठल भजन होईल विनंती आहे तुम्हाला तुमच्या लेकरासारखं आहे मी मुलासारखं आहे आपण सर्वजण या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी आलेलो आहोत
मी इथं येऊन काहीतरी बोलायचं, तुम्ही काहीतरी ऐकायचं, आणि जे काही जोक होतील ते एकमेकाला उद्या सांगायचे, आज सांगायचे, हसायचं. ह्याच्यासाठी कीर्तन नाही. कीर्तन म्हणजे इथं येऊन भगवंताचं नामस्मरण करणं, हे खरं कीर्तन आहे. विठ्ठला करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, हरीचे गुण करावे, कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, या असं कीर्तन असावं. आणि महाराज जर अशी गाथा ज्ञानेश्वरी पाठांतरावरील जर मंडळी असेल तर कीर्तन करायला मजा असो. आपला मुद्दा भरकटत जायला नको, आपण मुद्द्यावर येऊया, अभंगावर येऊया. अभंग कोणाचा आहे बाळांना? अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा. कोणाचा? अभंगातून तुकोबराय मागणी करतायत, भगवंताकडे मागणी करतायत. आपण प्रमाण पाहिलं, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे आम्हा जगदीशे सांभाळावे. हे देवा, तू तुझ्या ताकदीने तुझ्या शक्तीने आमचा सांभाळ कर. काहीतरी प्राप्त झालंय, काय तुकोबरांना काहीतरी प्राप्त झालंय, आणि तुकोबराय ती सांभाळण्याची जबाबदारी देवाकडे देत आहेत. बरोबर का? शास्त्राने 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, योग आणि क्षेम. योग आणि क्षेम. योग कशाला म्हणायचं, क्षेम कशाला म्हणायचं? अप्राप्तस्य प्राप्तिर योग, प्राप्तस्य परिपालनम क्षेम. जी गोष्ट आपल्याकडे नाही ती मिळवणं, प्राप्त करणं म्हणजे योग. एखाद्याच्या आयुष्यामध्ये नोकरी नसते, त्याला नोकरी मिळणं म्हणजे योग आहे. पांढरे सर बरोबर का? हा, एखाद्याच्या आयुष्यामध्ये बायको नसते, त्याला एखादी मुलगी मिळणं, त्याचं लग्न होणं, त्याला बायको मिळणं हा योग आहे. मिळणं काय आहे? योग आहे. जे तुमच्याकडे नाही ती गोष्ट तुम्हाला मिळणं. आता तुमच्याकडे बाळांनो, समजा तुमच्याकडे सायकल नाही आणि तुम्हाला ती सायकल मिळणं म्हणजे काय? योग. आता बघा बरं का, योग म्हणजे काय? जी गोष्ट नाही ती आपल्याला मिळणं म्हणजे योग. आणि क्षेम म्हणजे जी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे ती टिकवणं, ती टिकवणं म्हणजे क्षेम. म्हणजे क्षेम. एखाद्याला नोकरी मिळालीच, परंतु तो एवढा वाचाळ असतो, त्याचे गुण असे असतात, ती नोकरी टिकत नाही. नोकरीवाले हाकलून देतात त्याला, नाही म्हणतात तुझी काही गरज नाही. तर नोकरी मिळाली पण टिकावता आली नाही. एखाद्याचं लग्न होतच नव्हतं, झालं, होत नव्हतं पण झालं. 4 महिने 6 महिने झाले आणि नंतर वादावादी व्हायला लागली. हा म्हणतो तुला भाजीच बनवता येत नाही, ती म्हणते तुम्ही एवढेच पैसे कमवून आणता, इथं असं करतात, तिथंच असं करतात, तुमचं कुटुंब असं, तुमच्या आई बाबाशी. झालं, गेली ना 6 महिने निघून. लग्न झालं हो, पण टिकावता आलं नाही.
क्षेम क्षेम मला काय सांगायचंय, क्षेम टिकवता येत नाही माणसाला. आणि शास्त्र असं सांगतं, कठीण योगाहुनी क्षेम वो कलिया होतो श्रम. क्षेम हा योगापेक्षाही कठीण आहे. एखादी वस्तू आपल्याला प्राप्त होणं सोपं आहे, पण ती टिकवणं अवघड आहे. हाती घेणं सोपं आहे, पण पाळणं अवघड आहे. ज्यांनी ज्यांनी 4 व्हीलर घेतल्यात ना, त्यांना विचारा कसे हप्ते फेडावे लागतात, कसा मेंटेनन्स भरावा लागतो, करावा लागतो, अजून पार्किंग कुठं करायची काय. आता खेडेगावात एवढी अडचण येत नाही, परंतु सिटीमध्ये फार अडचण. असं सांगण्याचा मुद्दा, क्षेम अवघड आहे. योग सोपा आहे, पण क्षेम अवघड आहे. बाळांनो, समजा तुम्हाला प्रत्येकाला 5-5 लिटर मी बासुंदी पाजली. किती लिटर? काय पाजलं? हा, बासुंदी काय पाजलं? 5 लिटर बासुंदी पिणं ठीक आहे हो, पण ती पोटात राहिली पाहिजे. विठाला विठाला 5 लिटर बासुंदी एखादा बहादर पेन आपल्यातला, पण ती टिकली पाहिजे पोटात. नाही तर असं होतं, इथं बासुंदी पितो आणि मग त्याला चालता येत नाही, उठता येत नाही, तरी पण कसा बसा हात टेकत उठतो, गेटला भिंतीला धरून बाहेर जातो, रस्त्याला जातो, बासुंदी पिण्याचा योग आला, पण ती पोटामध्ये सांभाळता आली नाही. आणि ही सांभाळणं म्हणजेच म्हणायचं क्षेम. आणि भगवान परमात्मा स्वतः ग्वाही देतात भगवद्गीतेमध्ये की माझा जो भक्त आहे ना, त्याचा योग आणि क्षेम याचं वहन मी करतो. योगक्षेम वहाम्यहम, त्यांचा योग आणि क्षेम दोन्हींचा वहन मी करतो. ह्या वचनाची आठवण करून देत तुकोबाराय म्हणतात, देवा आता तू आमचा सांभाळ कर. विठाला काहीतरी प्राप्त झालंय तुकोबारायला आणि त्याची जबाबदारी देवाकडे देत आहेत. जसं आपल्याला एखादं लहान मुलांना 50 रुपये सापडावेत आणि त्याला ते सांभाळता येत नाही, मग ते मम्मीकडे देतं, पप्पाकडे देतं, कोणाकडे, हे ठेव तुझ्याकडे, जेव्हा मला लागेल, जत्रा येईल, उरुस येईल, तेव्हा मी घेईन आणि खर्च, परंतु तोपर्यंत तुझ्याकडे ठेव, तू सांभाळ. त्याप्रमाणे तुकोबाराय जी गोष्ट प्राप्त झाली देवाला सांगतायत तू सांभाळ. पण तुकोबाराय तुम्हाला काय प्राप्त झालं? अभंगाचं पहिलं चरण वैष्णवा संगती सुख वाटे. सुंदर. महाराज, माझा एक संकल्प आहे की जो मी आळंदीमध्ये सुरू केलेला आहे. आपण सर्व भजनी मंडळ आहात आणि जे नवोदित भजनी आहेत, गायक आहेत, वादक आहेत, आपण त्यांना स्टँड देता, स्टेज देता, अत्यंत छान आणि सुंदर गोष्ट आहे. मी ही एक उपक्रम आळंदीत चालू केलाय की जे नवोदित कीर्तनकार आहेत
त्यांना कीर्तनाचं स्टेज देतो की जेणेकरून त्यांच्या मनातली भीती कुठेतरी कमी व्हावी, त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी वाढावा. महाराजांनी फार छान सुंदर चाल म्हटली, अभंग म्हटला, अत्यंत गोड, आणि आपण सर्वांनी त्यांना साथ दिली. छान सुंदर. विठ्ठल चला बाळांनो, अभंग कोणाचा आहे? हा, अभंगातून तुकोबराय काय करतायत? मागणी मागतायत. ओके, अच्छा. आता पुढे कशाची? क्षमाची मागणी. देवा तू हे सांभाळ. काय कशाचा सांभाळ करायचा? काय करायचं? काय प्राप्त झालंय तुकोबरायांना? तुकोबराय म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. सुख जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झालेलं आहे. तुकोबरायांना काय प्राप्त झाले? तुकोबरायांना सुख प्राप्त झाले. आणि ते कुठे? वैष्णवांच्या संगतीमध्ये. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नाही. देवा वैष्णवा संगती जीवा सुख वाटे, मी आणिक काही नेणे. देवा मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख वाटतंय, आणि त्याच्या पलीकडे मला काही जाणायचंही नाही, मी जाणतही नाही, मला माहिती पण नाही. आणि कमी देवा काही नाही, मी काही जाणत नाही. आता बघा, जगद्गुरु तुकोबरायांना सुख प्राप्त झाले. काय प्राप्त झालंय? सुख प्राप्त झालंय. कोणतं सुख? कोणतं सुख? कारण की सुखाचे काही प्रकार आहेत बघा. अगदी 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 आपण किती जरी कमीत कमी डिवाइड केलं, किती जरी कमीत कमी प्रकार केले, तरी 3 प्रकार पडतात. वैषयिक सुख, विषयाने जे होतं ते. दुसरं आहे मोक्ष सुख किंवा ब्रह्मसुख. मोक्ष सुख आहे, ब्रह्मसुख आहे, तेही एक सुख आहे, तोही एक प्रकार आहे. झालं विषय सुख आणि मोक्ष सुख. आणि तिसरा एक प्रकार आहे भक्ती सुख. कोणतं सुख आहे? भक्ती सुख. आता हे सुख तुकोबरायांना झालेलं आहे.
भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम, भक्ती सुख. आपण सुखाचे 3 प्रकार केलेत बघा. एक आहे विषय सुख, दुसरं आहे मोक्ष सुख किंवा ब्रह्मसुख, आणि तिसरं आहे भक्ती सुख. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना विषय सुख झालंय का? महाराज, विषय सुखाचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीत जायची काय गरज आहे? शहराच्या बाजारात वेळे जिलेबी खात बसले, विषयच येतो एक जिलेबी खाणं, आहे का नाही? गुलाबजामुन खाणं, गुढी शेव खाणं. फार काय, घरात बसल्या बसल्या चहाच्या तलपीवाले भरपूर माणसं असतील इथं, आहे का नाही? हा, म्हणजे घरातले गृहमंत्री जरी घरात नसले तरी हे गप्प बसत नाही. किचन जवळ जातील, पातेलं शोधतील, त्याच्यावर ठेवतील, गलासभर पाणी घेतील, अर्धा ग्लास टाकतील, आहे का नाही? चिमूटभर साखर टाकतील, मूठभर साखर, चिमूटभर पत्ती, एखादी इलायचीची फोड, थोडासा अद्रकचा तुकडा ठेचून घेतील, त्यात टाकतील. परत एक ग्लासभर दूध घेतील, त्याच्यात टाकतील, गॅस पेटवतील, उकळून घेतील, गाळणीने ढवळतील, कपशी घेतील, त्याच्यात गाळतील, आणि मग पातेलं बाजूला ठेवून ती पशी आणि तो काप समोर घेतील. काय पाहताय? चहा प्यायचा काय? विठाला महाराज, कितीतरी लोक आत्ताची आत्ता कीर्तनातून उठले घरी गेले, आले ना चहा पिऊन. एवढा तर चहाचा चटका आहे महाराज. आमच्या इकडं आता हे ठीक आहे, बोलतोच सांगतोच, आळंदीला आमचे काही विद्यार्थी अभ्यास करतात बरं का. खरंच अभ्यास करण्यासाठी रात्री जागतात आणि जागण्यासाठी चहा पितात. नाही तो तसा भेटला तो कोणा पितील, पण पितील, चहा सोडणार नाही. सांगतो कशा करता मी हे, जर विषय सुख हवा असेल तर संतांच्या संगतीत जाण्याची गरज नाही, ते घर बसल्या भेटतोय. ही आपली जीभ लय वळवळ करते ना. आता मी तसं उदाहरण चहाचं दिलंय, परंतु बाकीच्यांची जीभ बाकीच्यासाठी लय वळवळ करते बघा. ते गप्प बसतच नाही. काही असं जरा जागा बघून बसतात, आहे का नाही? म्हणजे मग बसल्या बसल्या आपलं विठाला विषय सुख पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द, कानाला चांगले गाणे ऐकू वाटतात. स्पर्श, मऊ मऊ गादीवर झोपूशी वाटतं, चांगली मस्त बेस्ट पैकी दुलाई पाहिजे ना पांघरायला, मऊ मऊ दुलाई है. शब्द, स्पर्श, रूप, डोळ्याला चांगलं रूप पाहूशी वाटतं बघा. ज्यांच्याकडे पैसा अडका चांगला असतो ना, ते आपल्या हॉलमध्ये चांगले चांगले असे भारी भारी चित्र, अगदी हजारो रुपयांची चित्र, लाखो रुपयांची चित्र खरेदी करतात आणि त्या हॉलमध्ये लावतात का? तर ते पाहायला चांगलं वाटतं म्हणून. शब्द, स्पर्श, रूप, रस म्हणजे जे पितो आपण ते चहा, हा पेय पदार्थ सर्व जे जीभ मागत असते त्याला म्हणायचं रस. रस म्हणजे चवदार खाणं, चवदार पिणं, हा रस विषय आहे. आणि याच्याकरता सगळी धावपळ चालू आहे. महाराज, बाजरीच्या भाकरी चपात्या खाल्ल्या तरी पोट भरतं, आहे का नाही? बटाट्याची भाजी खाल्ली तरी पोट भरतं, परंतु हजारो रुपये खर्च करून हॉटेलला जेवायला जातात. कशा करता? ही जीभ, रस विषय माणसाला गप्प बसू दे, हा रस विषय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध म्हणजे काय? सुगंध. सुगंध म्हणजे काय? सेंट. सेंट म्हणजे काय? ते असतं ना, हा स्प्रे. आता आम्हाला तेवढं माहित नाही, आमचं काय मुक्का लावला का निघाले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. जर तुम्हाला विषय सुख हवा असेल तर यांच्या संगतीत जा. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या संगतीत तुम्हाला विषय सुख भेटेल. संतांच्या संगतीत विषय सुख भेटेल का? नाही भेटणार महाराज. कारण की विठ्ठल विठ्ठल
सांगतात की विषयापासून त्यांचं चित्त हे विटलेलं असतं. विठले विषय आवडत नाही, ज्यांना विषय आवडत नाही आणि विषयामध्ये सुख नाही महाराज. न तेषु रमते बुधा, बुधा तेषु न रमते. विद्वान लोक त्याच्यामध्ये रममान होत नाही, विषयामध्ये रममान होत नाही आणि विषयामध्ये सुख सुद्धा नाहीये. आपल्याला असं वाटतं क्षणभरा करता विषयापासून आपल्याला सुख झालं, आपल्याला असं वाटतं. एक जणांना म्हटलं, अरे दादा चहा नको पिऊ, एवढा हानिकारक आहे, घातक आहे. तर महाराज तुम्हाला काय कळणार चहा काय चीज आहे. एक फुरका घेतला की असं भारी वाटत. आता मला एक सांगा, त्याला विषयापासून आनंद होतो, खरं आहे खोटं आहे? होतो ना महाराज. कल्पीवाल्या माणसाला विचारा, आनंद होतो. पण शास्त्राने असं चिंतन केलंय, त्या व्यक्तीला विषयापासून आनंद झाला असं जे वाटत, तो आनंद त्या विषयाचा नसतो, तो आनंद त्या विषयाचा नसतो, तो आपल्यातलाच आत्मानंद असतो. समजून घ्या. कदाचित तुम्हाला ही वेदांतातली प्रक्रिया अवघड वाटत असेल, थोडस समजून घ्या. एखाद्याला फार तलब झाली चहाची, चहा 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 ही त्याची इच्छा आहे. काय आहे? इच्छा आहे. अचानक त्याला चहा भेटावा, त्याने चहा प्यावा आणि त्याला आनंद व्हावा. चहा भेटल्यानंतर, चहा पिल्यानंतर त्याची इच्छा निवृत्ती झाली. काय झाली? त्याची इच्छा निवृत्ती झाली. इच्छा निवृत्ती जी झाली त्याचा तो आनंद आहे. विठ्ठल विषयापासून आनंद नाही भेटत, आपली जी इच्छा निवृत्ती होती त्याचा तो आनंद असतो, तो आपलाच आत्मानंदच असतो. आपल्याला भ्रमाने असा भासतो की विषयापासून आनंद झालेला आहे. विठ्ठल चला, विषय सुख झाला का तुकोबारायांना संतांच्या संगतीत? तर नाही, विषय सुख नाही. ठीक आहे, मोक्ष सुख, ब्रह्मसुख झालं का तुकोबारायांना संतांच्या संगतीमध्ये? मोक्ष सुखामध्ये, ब्रह्मसुखामध्ये सुखाचा उपभोग नाही, त्याच्यामध्ये सुखरूपता आहे. काय आहे? सुखरूपता आहे. देव पहावयाचे गेलो, देवाची होऊन ठेलो, देवाची होऊन ठेलो. महाराज मला सांगा, साखर होण्यात मजा आहे का साखर खाण्यात मजा आहे? तुम्ही जर साखर झालात तर लोक तुम्हाला खाऊन टाकतील. म्हणून जास्त गोड राहू नये माणसानं, लोक खाऊन टाकतात. थोडासा कडवटपणा थोडासा पाहिजेच. हा, लिंबाचा रस कडू आहे पण आरोग्यासाठी चांगला आहे. रोज सकाळी घ्यायचा ग्लासभर. नाही नाही, असं सांगण्याचा मुद्दा, साखर होण्यात मजा नाही, साखर खाण्यात मजा आहे का नाही? साखर खाल्ली तर गोड लागते. तुम्हाला अख्खं साखरेचं बनवलं, काय फायदा होणार आहे का? नाही. उपभोग माणसाला आनंद देतो. भगवत स्वरूप होण्यात तेवढी मजा नाहीये की जेवढी भगवंताचं नामस्मरण करण्यात मजा आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज, भगवंताचं स्वरूप प्राप्त झालं आपल्याला. निर्गुण, निराकार, निरावय, काहीच नाही त्या ठिकाणी. ना तिथं टाळ आहे, ना मृदंग आहे, ना भजन आहे, काहीच नाही. नुसतंच बसायचं देव होऊन. त्याच्यात आनंद नाहीये. महाराज आनंद कशात आहे? टाळ, मृदंग,
भजन वारकरी चाली याच्यामध्ये आनंद आहे का नाही? आणि म्हणून तुकोबारांना जे सुख झालं ते ब्रह्मसुख सुद्धा नाही. जे सुख तुकोबारांना झालं, तुकोबारांना म्हणतात वैष्णव संगती सुख वाटे जीवा, ते भक्ती सुख आहे. कोणतं सुख आहे? भक्ती सुख जगद्गुरु तुकोबारायला झालं. आणि या सुखाचा उपभोग जगद्गुरु तुकोबाराय कसा घेतायत? अभंगाचं दुसरं चरण. महाराजां करता टाळ्या वाजवा बरं. फार छान, फार सुंदर. महाराज गाये नाचे एवढे प्रमाण असं पाहिजे, प्रमाण असं पाहिजे. आता तो अभंगाचं चरणही तसंच आहे. गाये नाचे एवढे आणि त्या छान सुंदर. तुकोबारांना सुख झालं, तुकोबारांना भक्ती सुख वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळालं. आणि त्या सुखाचा उपभोग तुकोबारा कसा घेतात? गाणे नाचे उडे. मी गातो, मी नाचतो आणि मी उड्या मारतो. मी मी गातो, मी नाचतो, मी उड्या मारतो. तुकोबाराय म्हणतात बरं का. काय गातो? महत्वाचा मुद्दा आहे बरं का.
ध्यान द्या. देंडेवाडी गातो. काय गातो? पिक्चरचे गाणे. हा, गुलाम अली खान साहेबांच्या गझल. हा? महाराज एक गावे आम्ही विठोबाचे नाम, भगवंताचं नाम गातो. काय गातो? भगवंताचं नाम गातो. गातो, नाचतो, उड्या मारतो. बघा बर का. गाये आपुलिया चंदी, नाचे मनाच्या आनंदी, आणि उडे आवडीने. 3 क्रियापद आहेत, 3 विशेषण आहेत. मी गातो, नाचतो आणि उड्या मारतो. मी काय गातो? मी भगवंताचं नामस्मरण गातो. आता बघा बरं का, महत्वाचा मुद्दा आहे. भगवंताचं नामस्मरण करणं. गाणं, गाणं म्हणजे काय? गायन करणं. गायन करणं. लक्ष द्या, पुढचा प्रश्न याच्यावर आधारित आहे बरं का. बरोबर उत्तर द्यायचं. गातो, गाणं आलं पाहिजे. नाही आलं तर शिकलं पाहिजे. नाही जमलं तर प्रयत्न केला पाहिजे. पण प्रयत्न तरी केला पाहिजे. प्रयत्न करूनही नाही जमलं तर ठीक आहे ना, काय हरकत नाही. नाही जरी तूच मधुर उत्तर नाही सुस्वर नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम. विठ्ठल विठ्ठल. महाराज प्रमाण लईच आवडतं मला. तुम्हाला गाता येत नसेल, अभंग म्हणता येत नसेल, काय हरकत नाही. जसा येईल तसा म्हणा. बेसूर म्हणा, आपसूर म्हणा, स्वरा म्हणा, पण अभंगच म्हणा. काय म्हणा? अभंगच म्हणा. हे का नाही? अभंग नाही म्हणतात. ज्ञानोबा तुकोबारांचं भजन करा, विठोबा रुक्माईचं भजन करा, पण फक्त भजन करा. भगवंताचं, साधू संतांचं भजन करा, नामस्मरण करा. याचा अर्थ आहे गायन करणे. गाणं, गाये, नाचे. मी नाचतो. तुकोबार काय म्हणतात? मी गायन करता करता, गायन करता करता मी नाचतो. काय करतो? नाचतो. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी. नामावळी नाचती. महाराज वारकरी ज्या वेळेस माऊलींची पालखी घेऊन पुण्यातून निघतात, जेव्हा त्यांच्या भजनाचा रंग चढतो, बापरे बापरे, माणूस माणूस फूट उंचीच्या उड्या मारतात. एवढे नाचतात, एवढे नाचतात, अंगातलं सार
चांगली प्रमाण आपण देतायत, कीर्तन सोडू वाटत नाही, पण जर कीर्तन मी सोडलं नाही तर तुम्ही मला सोडायचे नाही. हा, आपलं काय नाही हो, आपल्याला थोडंफार जरासं छंद आहे चांगला भजनाचा, गायनाचा, वादनाचा, भजन करण्याचा. परंतु हे म्हणते ना, आज काय कुठं चुटकुला नाही, कुठं दृष्टांत नाही, कुठं फवारणी नाही. फवारणी लई महत्वाची. फवारणी केली का असं पीक टवटवीत येतं, आणि फवारणी नाही केली माना टाकतात. मग विठ्ठल विठ्ठल गायनाचे उडे आपुलिया छंदे. तुकोबारा म्हणतात, मी गायन करतो, मी नाचतो भजनामध्ये, त्या सुखाचा अनुभव घेतो, उपभोग घेतो. कसा? गातो, नाचतो, उड्या मारतो, पण बळजबरीने नाही. बरं, बळजबरीने नाही. परमार्थ हा कधीही बळजबरीने होत नसतो. परमार्थ कधीही हा पैशाने विकत घेऊन होत नसतो. ज्या दिवशी आपल्याला स्वतःला मनाला वाटेल ना की मी भजनात टाळी वाजावी, महाराज, तो खरा दिवस, सोन्याचा दिवस आहे आपल्या आयुष्यातला. उगाचच कोणीतरी सांगतंय म्हणून टाळी वाजवायची असेल तर ते चुकीचं. आताची घडी, तोंडावर बोट, चिडीचप, नाहीतर एक एकाला छेडी मारीन. हा, अंगठ्या धरून उभा करीन. शिक्षक आहे मी. विठ्ठल विठ्ठल. आनंद आहे महाराज, आनंद आहे महाराज. उन्हाळपणा यांनी नाही करायचा तर मग कोणी करायचा? कोण यांना पोरं म्हणतील मग? पण असो, लय डोक्यावर पण बसू नका. चला पुढे. तुकोबारांना सुख झालं, तुकोबारा म्हणतात मी त्याचा उपभोग घेतो, गातो, नाचतो, उड्या मारतो. आणि हा उपभोग घेत असताना भक्ती सुखाला जे काही घटक बाधक आहेत, मारक आहेत, या सुखाचा आनंदाचा उपभोग घेऊ देत नाही, असे सगळे घटक तुकोबारा म्हणतात मी बाजूला केलेत. अभंगाचं तिसरं चरण.
असू द्या आता, उशीर झालेला आहे. असू द्या. लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधारण या परते जगद्गुरु तुकोबाराय. वैष्णवांच्या संगतीमध्ये जे सुख प्राप्त झालं त्याचा उपभोग कसा घेतात? गातात, नाचतात, उड्या मारतात आनंदाने. आणि ह्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी जे घटक बाधक आहे ते घटक दूर केलेत जगद्गुरु तुकोबारायांनी. बघा, तुम्हाला सगळ्यांना विचारतो मी, भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा आपल्या सर्वांना, भजनाचा, भगवंताच्या नामस्मरणाचा आनंद घ्यायचा आहे आपल्या सर्वांना. पण खरं सांगायचं, तिकडे शेवट खरं सांगा, भजनामध्ये टाळी वाजवायची म्हटलं तर किती जणांना लाज वाटते? ठीक आहे, मला नका सांगू, आपल्यालाच आपण प्रश्न विचारा आणि आपल्यालाच आपण उत्तर द्या की मला भजनामध्ये टाळी वाजवायला लाज वाटते की नाही. कितीतरी आज असे लोक आहेत, कपाळाला गंध लावायची लाज वाटते, डोक्याला शेंडी ठेवायची लाज वाटते, धोतर घालायची लाज वाटते, ज्ञानेश्वरी गाथा गीता वाचण्याची लाज वाटते या लोकांना. अहो जास्ती काय, ज्योतिबाच्या दर्शनाला यायची, मंदिरात यायची सुद्धा लाज वाटते. हो, एवढा एज्युकेटेड माणूस आहे, MA PhD झालाय माझं, आणि मी असं मंदिरात कसं जाऊ? अरे तू PhD झाला म्हणजे काय आभाळातून आला का? परमार्थ करण्यासाठी कधीही लाजायचं नाही. एक छोटासा मुद्दा सांगतो महाराज, आपण आपली संस्कृती विसरत चाललोय. नाही, सोडत चाललोय. आपण आपली परंपरा सोडत चाललोय. आणि हे जे पाश्चिमात्य देशातून आलेले डेज आपण साजरा करतो, आहे का नाही? फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे, हे डे तुम्हाला दिसतात. आपल्याला आपली दिवाळी आपण कशी साजरी करतो माहितीये का? 5 दिवसाचा सण म्हणजे ठळकपणे, तसा तो महिनाभर चालतोय. किती लोक असे आहेत अभ्यंग स्नान करतात, किती लोक असे आहेत उठणं लावतात, किती लोक असे आहेत तिळा लावतात, औक्षण करतात. नाही महाराज, हे लोक पावत चाललं. दिवाळीचा अर्थ आमच्यासाठी एवढाच आहे, 1 दिवस पुरणपोळी बनवायची, 4 दिवसाचे शंकरपाळे बनवायचे, 1 दिवस देवापुढे दिवा लावायचा, 4-5 हजाराचे फटाके आणून वाजवायचे, संपली दिवाळी. अरे याच्यापेक्षा फार मोठी आहे दिवाळी, महिनाभर चालणारा तो सण आहे. परंतु आपण हे सगळं विसरत चाललो, सोडत चाललो का? लाज वाटते आम्हाला. टिळा लावण्याची लाज वाटते, नामस्मरण करण्याची लाज वाटते, देवळात येण्याची, देवाला पाणी घालण्याची लाज वाटते. जर आपण महादेवाला पाणी घेऊन निघालो, तांब्या घेऊन निघालो आणि गावाने माझ्याकडे पाहिलं तर गाव मला हसेल, आहे का नाही? कीर्तनाला उभं राहण्याची लाज वाटते. मला तुमच वाटतं मी कीर्तनाला जावं, उभं राहावं, टाळ्या वाजवाव्यात, भजन करावं वाटतं, पण ही लाज आडी येते. काय लाज आडी येते? लाजेच्या नावे पिटतो डांगोरा, लाजे नका थारा देऊ कोणी. तो बरा म्हणतोय, मोडीले रांडेणे सुपंथ मार्ग चालविले जग यमपंथ. हे सारं जग यमपंथाला घेऊन चालली आहे ही लाज. तुकोबारा म्हणतात मी लाज बाजूला केली, लाज सोडून दिली. हो, आणि परमार्थात येताना लाज सोडून द्यावी लागते. जो लाज सोडू शकतो परमार्थात येताना, देव त्याला दूर नाही. एकदा फक्त मोठ्याने भजन करावं आणि मनातून टाळी वाजवा. देव इथं तुमच्या समोर आणि तुमच्या जवळ आहे. विठ्ठला विठ्ठला. लाज, तुकोबारा म्हणतात मी लाज बाजूला केली. भय, भीती परमार्थात आल्यानंतर आपल्याला भीती असते. माझं कसं होईल, संसाराचं कसं होईल,
घराचं कसं होईन काय नाही महाराज, घालून या बाहेर. राहिलो निश्चिंत निर्विलय संत विठोबा. भीती नाहीशी होते. हरी आला हाता मग कायची भय चिंता. कैशी भय चिंता. भीती राहत नाही आणि भीती दूर करावी लागते महाराज. भीती दूर करावी लागते. तुकोबरा म्हणतात मी भीती लांब केली, लाज तिलाही दूर केलं. लाज भय शंका, शंका 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 आपल्याला नेहमी उपस्थित होते. मी भक्ती करतोय, मी साधना करतोय, मला देव प्राप्त होईल की नाही, शंका येते कधी कधी महाराज. सामान्य लोकांचा सोडा हो, कट्टर वारकरी सुद्धा ज्यांनी पावशेरचे टाळ भजन करू करू छटकावर आणले, त्यांच्याही मनात कधीतरी अशी शंका उत्पन्न होते. एवढी वर्ष झाले मी भगवंताची वारी करतोय, भजन करतोय, परंतु आजपर्यंत कधीही मला असं जाणवलं नाही की भगवंताची माझ्यावर कृपा आहे, भगवंताचं माझ्यावर लक्ष आहे. आणि मग अशा टायमाला शंका उपस्थित होती. हे नास्तिक लोक की जे देवालाच मानित नाही, त्यांचं चांगलं टमटमीत चालतंय आणि वारकऱ्याचं शेत जळतंय, घराला आग लागती, काय मरते, पोराचं दुखत आहे. आणि हे सगळे संकट आल्यानंतर त्या वारकऱ्याला, त्या साधकाला असं वाटतं एवढी साधना मी केली, खरंच देव आहे का, की माझी साधना ही निष्फळ चालली आहे. ही शंका येऊ शकते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या आपल्या मनात आपल्या साधनाविषयी, आपल्या देवतेविषयी शंका उत्पन्न करतात. अशा वेळेस आपण त्याला बळी पडायचं नाही. शंका जी आहे ती दूर सारायची. आयुष्यात समस्या कोणाला येत नाही हो, कोणाला येत नाही. भगवान प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला, देवाला भगवान श्रीकृष्णाला मारण्याची तयारी जन्माला यायच्या आधीपासूनच तयारी चालू होती. जन्माला आल्यानंतर किती का हल्ले झाले, किती जणांनी नाव ठेवलं, पोरे मागच पळतो, रणांगणातून पळून जातो, भित्र आहे, काळाचे, असाचे तसाचे समस्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. पण मग म्हणून आपण चालू केलेली साधना, आपला परमार्थ कधीही सोडायचा नाही. आपल्या मनात शंका येऊ द्यायची. तुम्हाला म्हणतात मी शंका दूर केली, लाज भय शंका दुराविला, मान 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 दुराविला. आणि आजकाल हे फार चाललंय बरं का, मला मान पाहिजे, मला पान पान फुलवा. त्यांनी माईक मध्ये माझं नावच नाही घेतलं. अरे दादा, तुझं नाव त्यांना कदाचित माहिती नसेल म्हणून नाव घेतलं नसेल, कदाचित तुमची त्यांची ओळख नसेल म्हणून नाव घेतलं नसेल, काही गोष्टी समजून घ्या, है का नाही. परंतु मान, आम्हाला लय मान लागतो महाराज. जोपर्यंत आम्हाला तुम्ही बुक्का लावित नाही, हार घालीत नाही, नारळ देत नाही, तोपर्यंत असं वाटतच नाही आम्ही या गावात आलो आणि कीर्तन केलंय म्हणून. विठ्ठल मान पाहिजे. कोणी म्हटलं महाराज टाळ घेणार तरच आम्ही टाळ घेणार, कोणी म्हटलं महाराज म्हणावं तरच आम्ही चाल म्हणणार, नाही तर मला म्हटले नाही मी का म्हणून म्हणू. मान इथं नाही, भजनामध्ये नाही, परमार्थामध्ये मान नकोय. तुकोबारा म्हणतात आम्ही मान दूर केलं. नको नको मान, नको अभिमान, नको अभिमान, मान नको, अभिमान नकोची सुखी, काहीच नकोय. लाज भय शंका दुराविला, मान न कळे साधन या परदे. आम्ही भक्ती सुखाचा आनंद असा घेतो, गातो, नाचतो, उड्या मारतो, आणि भक्ती सुखाचा आनंद घेताना जे घटक बाधक आहेत ते आम्ही दूर करतो. मग तुकोबरा काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही देवा, वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला जे सुख प्राप्त झालंय ना, जे सुख प्राप्त झालंय ना, भक्ती सुख, बघा बरं, आम्ही नामस्मरण करतो. काय करतो? आणि नामस्मरण केल्याचा फायदा काय आहे, परिणाम काय? मुखी नाम नाम याच्यावर मोक्ष मिळतो. आणि आम्हाला मुक्त नाही व्हायचं देवा, आम्हाला मुक्त व्हायचं नाही. जी साधना करतोय ती मोक्षाकडे येऊन जाणारी आहे, आणि आम्हाला मुक्त व्हायचं नाही, आम्हाला मोक्ष नको. मग काय नाही, आम्हाला भजन तर करायचं पण मोक्ष नको. आणि म्हणून तू आमचं सहाय्य कर, आम्हाला मुक्त होऊ देऊ नको, अशी मागणी शेवटच्या चरणात करतात. तू
शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत देवाला की देवा मला जे सुख प्राप्त झालंय आता मला या सुखापासून वंचित होऊ देऊ नको, ही जबाबदारी तुझी, तू तुझ्या आपल्या शक्तीने विठ्ठल देवा तू तुझ्या आपल्या शक्तीने आमचं रक्षण कर, काय कर, आमचा सांभाळ कर, कशापासून, आम्हाला मुक्त होऊ देऊ नको, ही क्षेमाची मागणी जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे करत आहेत. यथामध्ये यथावकाश अभंगाचा भावार्थ मतितार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. नियोजित संकल्पित वेळ आपली संपलेली आहे, जवळजवळ आता संपलीच आहे. नियोजित संकल्पित वेळ आपली संपलेली आहे. आपलं कीर्तनही या ठिकाणी संपलेलं आहे. परंतु संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा फक्त एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन आपल्या सर्वांना करायचं आहे. सर्वांनी आपले हात उंच करायचे आहे, भगवंताचं भजन करायचं आहे. ओके माता माऊल्या, तुम्हाला ही विनंती आहे, पुरुष वर्ग सर्व बालगोपाळ मंडळीची झोप देताना आहे जागी चला. आणि 2च मिनिटं भजन होईल, परंतु अत्यंत मनापासून अगदी भगवान परमात्मा या ठिकाणी आला पाहिजे. तयार आहेत सर्व? आपली ही दिंडे वस्ती, आपलं काय कोणती वस्ती, वाघमोडे वस्ती, पंढरपूर झालं पाहिजे. ठीक आहे.
फार छान, फार सुंदर, अत्यंत मनमोहक असं दृश्य होतं आणि फार छान सुंदर गोड भजन आपण केलं. लाज भय शंका दुरावेला मान, तुम्ही आता लाज भीती शंकाने मान दूर केलेला आहे. भगवंताचं भजन आपण सर्वजण करत आहोत, तुम्हीही केलं आम्हीही केलं. भगवंताकडे हीच प्रार्थना आहे की देवा आमचाही आता क्षेम कर. आम्ही तुझ्या दरबारात आलोय, आज आम्ही भजनात टाळ्या वाजवल्यात, याचा आमच्या जीवनामध्ये क्षेम कर. हा योग जो टाळी वाजवण्याचा आलेला आहे, आयुष्यभर आम्हाला भजनात टाळी वाजवण्याची सद्बुद्धी होऊ दे, राहू दे. एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवान ज्योतिबांच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी या ठिकाणी थांबतोय. जगद्गुरु तुकोबर अभंगातून मागणी करतायत. मागणीचा विषय आज आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. वैष्णव संगती सुख वाटे जेव्हा आणि कमी देवा काही नेणे. वा. गायनाच्या वेळी आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने आवडीने ज्ञानेश्वर